सुरेल नवे रसिकांचे मन रिजवे संगीताने जग भरले स्वप्न स्वरांचे उलगडले नाचले रंगले दंगले गुंगले मन मन गुण गुणले सारे गमपा ऐक्या सारे गमपा. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आयडिया सारेगामापा लिटल चॅम्प्समध्ये. कालच गोकुळाष्टमी झाली. जिगरबाज गोविंदांनी अवघ्या महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता. आजही ह्या मंचावर तोच जोश, तीच जिगर दिसणार आहे. काल थरावर थर चढले होते, आज इथे सुरावर सूर रंगणार आहे. कारण आज आपल्या बरोबर आहेत लिटल चॅम्प्स आणि लिटल चॅम्प्सचे ज्युनियर चॅम्प्स आपल्या बरोबर आहेत. कारण आज सोमवारचा दिवस आहे, म्हणजे ज्युनियर चॅम्प्सचा दिवस आहे. आज सर्वात वरच्या थराला कोण पोचतंय हे आपण बघणार आहोत, पण त्याआधी बघूया मागच्या सोमवारी काय घडलं. आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सचा गेला सोमवार होता उपांत्यपूर्व फेरीचा पहिला आठवडा. माननीय परीक्षक म्हणून उपस्थिती लाभली होती पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची. आपल्या चारही ज्युनियर स्पर्धकांनी आपल्या दमदार परफॉर्मन्सेसनी परीक्षकांसहित सर्वच प्रेक्षकांना अचंबित करून सोडलं. आणि या अटीतटीच्या स्पर्धेनंतर अभिषेक सराफ आणि मयुरी अत्रे यांना स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. आजच्या ज्युनियर चॅम्प्सना हार्दिक शुभेच्छा. आज 4 ज्युनियर चॅम्प्स पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हाय, मी रेवती दानवडे, लोणेरे. हाय, मी मुग्धा वशप्पन, अलिबागहून आले. हाय, मी वैदेही मेकडे, मुंबईची आहे. नमस्कार, माझं नाव श्रेया सुबोध कारलेकर, मी पुण्याहून आले. वी आर प्राऊड टू बी लिटिल चॅम्प्स. पहिली फेरी जिंकून हे चॅम्प्स इथपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे आजचा ह्यांचा परफॉर्मन्स फर्स्ट क्लास होणार आहे, ह्याच्यात काही वादच नाहीये. तर भेटूया आपल्या लाडक्या परीक्षकांना. ए फॉर अवधूत गुप्ते आणि बी फॉर वैशाली सावंत. आणि आता आपले मान्यवर परीक्षक, तबला वादनातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. विख्यात तबला वादक आणि तालशास्त्राचे अभ्यासक श्री विजय घाटे. नमस्कार विजयजी. पुन्हा एकदा तुम्हाला इकडे बघून खरंच खूप बरं वाटतंय. मला पण. मागच्या वेळेला ताऱ्यांचं युद्ध जेव्हा सुरू होतं त्या शेड्यूलमध्ये तुम्ही आला होतात. आणखीन मला अजूनही आठवते की तो एपिसोड एवढा रंगला होता आणि म्हणजे मला जास्ती काही करायलाच लागलं नव्हतं. त्याच्यामध्ये सूत्रसंचालन आपल्या पण होत होतं. इतकं छान फ्लोमध्ये तो एपिसोड गेला. खूप मला पण खूप मजा आला होता त्यावेळेला. आमच्या या लिटल चॅम्प्स बद्दल विजयजी काय म्हणणं आहे तुमचं? हे सगळं बघून म्हणजे मला आपल्याला आजच्या काळामध्ये या मुलांचं खरंच इतकं चांगलं नशीब आहे की यांना लोकांना असा प्लॅटफॉर्म मिळतो. आणि एवढी चिमुकली यांच्यावरती देवाची कृपा तर आहेच, स्वर ताल यांच्यावर प्रसन्न आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं यांचा जो कॉन्फिडन्स लेवल देवाने यांना दिलाय तो, म्हणजे ती कृपा सर्वात जास्त आहे देवाची. आणि आज तुम्ही जेव्हा यांचा परफॉर्मन्स बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की यांची तयारी ही किती चांगली आहे. शुअर, आय एम शुअर. सो आय रिक्वेस्ट यू की तुम्ही आता स्थानापन्न व्हावं. एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी. एक मिनिट विजयजी, ही गोष्ट मी नेहमी विसरते. थँक्यू. हे आमच्या इथली प्रथा आहे नेहमीची की फ्रेंडशिप बँड. हा लिटल चॅम्प्सचा एक खास बँड आहे. आमचे सगळे लिटल चॅम्प्स आमच्या सगळ्या मान्यवरांना हा बँड बांधून त्यांचं स्वागत करतात. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी रिक्वेस्ट करेन की प्लीज बी सीटेड. काल गोकुळाष्टमी झाली. कृष्ण जन्म अगदी थाटामाटात साजरा झाला. आता त्याच बाळकृष्णाच्या नटखट लीला आपण या मंचावर बघणार आहोत. कारण आजच्या पहिल्या फेरीची थीम आहे श्रीकृष्ण. म्हणजे आपले सगळे स्पर्धक आज श्रीकृष्णावर आधारित गाणी गाणार आहेत. आणि आता पहिलं इकडे कोण येणार आहे त्यासाठी मागच्या आठवड्यातच आम्ही एक नवीन सिस्टीम केली होती. आपण त्या सिस्टीमने आता डिसाईड करूया कोण येणार आहे इकडे. चला सुटूया. जास्तीची मेजॉरिटी कोणाला? वैदेही. तर पहिली स्पर्धक आपल्या समोर येते वैदेही मेकडे.
हे काय? चॉकलेट आहे. हे माझ्यासाठी? हो. कोणी आणलंय? हे मी नाही आणलंय, बनीने आणलंय. बनीने आणलंय? अरे थँक्यू बनी. पण हे कशाबद्दल? जेव्हा आम्ही कॉलबॅकच्या राऊंडमधनं पुढे गेले तेव्हा आम्ही दोघांनी पार्टी केली. हा. तेव्हा बनी म्हणाला की फक्त आपण दोघं, पल्लवी ताईचं काय, म्हणून मी ते तुझ्यासाठी आणलं. अरे थँक्यू. थँक्यू. आता मी तुला एक पापी देते. ही पापी तू बनीला द्यायची माझ्याकडून. ओके, थँक्यू व्हेरी मच. सुलतो बाई रास सुला, सुलतो बाई रास सुला, नभ निळे रात निळी कान्हाही निळा, सुलतो बाई रास सुला, सुलतो बाई रास सुला. वाराची वेणू फांद्यांच्या टिपऱ्या, वाराची वेणू फांद्यांच्या टिपऱ्या, गुंफतात गोफ चांदण्यात छाया, वाराची वेणू फांद्यांच्या टिपऱ्या, गुंफतात गोफ चांदण्यात छाया, आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा, सुलतो बाई रास सुला, सुलतो बाई रास सुला. कसं वाटतं आता पुढच्या फेरीत येऊन आपण एक गाणं सादर केलं? बहारदार. बहारदार. किती गोड शब्द वापरलास ग. आपण कुणापासून सुरुवात करूया सांग? अवधूत दादा. वैदेही, अगेन यू मेड माय डे. आणि तू म्हणलीस तसं खरंच बहारदार गायलीस. तुझा जो गाण्यांचा चॉईस जो आहे ना, किंवा तुला कोणीतरी वरनं आई बाबा गुरु तुझे कोणीतरी जे सांगत असेल हे गाणं निवड ते गाणं निवड, तर त्या गाण्याच्या निवडीसाठी तुला माझ्याकडनं बक्षीस काहीतरी छान. एक खरंच अगदी लय स्वर भिनलेले अंगामध्ये. वैदेही बहारदार. व्हेरी नाईस वैदेही. वैशाली? तुम्हाला माहितीये का तुम्ही सगळ्या कशा छान छान दिसताय आज. मिस इंडियाच्या कॉम्पिटिशनमधनं पटकन इथे गायला आलाय तसं वाटतंय आज. किती छान दिसताय तुम्ही सगळ्या. तुझी सगळी गाणी ना खूप छान छान निवड आहे तुझ्या गाण्यांची, आणि छान रंगून गातेस तू. ते बघायला खूप छान वाटतं. मस्त ताल धरून डुलत डुलत छान गायलीस. हे गाणं खूप कठीण आहे की नाही? हां, तर अजून तयार करायचं फक्त. कारण आता काय झालं आहे, आपण पहिल्या फेरीतनं दुसऱ्या फेरीत आलो आहे, बरोबर आहे? हां, म्हणजे तू आता तू कितवीत आहेस? तिसरीत. आता मग चौथीत गेलीस की अभ्यास वाढणार की नाही? हां, मग तुमच्या शाळेतल्या ज्या टीचर्स असतील त्या थोड्याशा स्ट्रिक्ट होणार की नाही? मग आम्ही दोघं होऊ थोडेसे स्ट्रिक्ट, चालेल? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण जितकं मनापासून गायलीस ना तसंच नेहमी गात जा. खूप कॉन्फिडेंटली गायलीस. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. तू तिसरीत आहेस ना? हो. मला एक सांग, तुला आई तुझ्या डब्यामध्ये काय काय गोष्टी देते? चपाती भाजी. तू रोज चपाती भाजी खाते नुसती? असाच प्रश्न माझ्या मैत्रिणीने विचारलेला. एक दिवशी ती मला म्हणालेली की तू रोज काय का चपाती भाजी आणते डब्यात. मी म्हटलं की माझी आई तुमच्या आईसारखी नाही आहे, बसून एकदम आरामशीर नोकराला सांगायचं सगळं टिफिन वगैरे भरून द्या. आणि मी तिला सांगितलं जरी आईने मला प्रेमाने कागद जरी दिला ना तोही मी खाईन. वैदेही, तू चल माझ्या बरोबर. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चल आणि माझ्या मुलांना हेच सांग. मी रोज नवीन नवीन गोष्टी त्यांना करून देते तरी त्यांना नाही आवडत. चल जाऊया. समजवशील दोन्ही मुलांना? समजवशील? शो नंतर. प्रॉमिस. एकदम आपल्यासारखं बनवायचं त्यांना. डील? हा. दोन पण मिळालेत. व्हेरी गुड. आज जर का तू आता छान गायलीस ना तर मी तुझ्यासाठी एक बक्षीस ठरवून ठेवलंय. तुझी बहीण आली ना इकडे,
तर त्या तिच्याशी माझं मगाशी डील झालंय. सारेगमप ऐक्या सारेगमप